शब्दन शब्द तुझा, शब्दन शब्द तुझा आजही घुमतो कानी, शब्दन शब्द तुझा आजही घुमतो कानी, भाबड्या माझी या मनात तुझाच ध्यास रात्रंदिनी. का कळेना अंतरात तुझीच ओढ असे, का कळेना अंतरात तुझीच ओढ असे, ध्यानी मनी अन स्वप्ने, ध्यानी मनी अन स्वप्ने माझी या तूही तूच वसे. स्पर्श तुझा मंतरलेला, स्पर्श तुझा मंतरलेला सदैव मज स्मरतो, धुंदीतला काय भारलेला हृदयीचा मोगरा मोहरतो, धुंदीतला काय भारलेला हृदयीचा मोगरा मोहरतो. तुझ्याच आठवात मज, तुझ्याच आठवात मज लाभते निरामय सुख, तू नाहीस मम जीवनी एकच हे सलते दुःख, तू नाहीस मम जीवनी एकच हे सलते दुःख. तुझीच उणीव तुझेच भास रे, तुझीच उणीव तुझेच भास रे, चराचरी आहेस तूच रे. भेटशील अवचित कारे, भेटशील अवचित कारे, हीच मनीची आस रे, हीच मनीची आस रे. सहवास तुझिया लाभे, सहवासात तुझिया लाभे, हृदयी गंधीत वसंत, मौनातल्या चाफ्यांच्या कळा, मनी उमलतात अनंत, मौनातल्या चाफ्याच्या कळा कळ्या, मनी उमलतात अनंत, मनी उमलतात. सुंदर शब्दामध्ये भगवंताची आराधना या शब्दांच्या माध्यमातून केली. हे सगळेच कवी आणि कवयित्री ऐकत असताना आपल्याला एक आभास येतो की इंदिरा संतांचं एक सुंदर वाक्य आहे. त्या म्हणतात की खरा कवी कोणाला म्हणायचं, तर ज्याच्याकडे रांजण भरून शब्द आहेत त्याला खरा कवी म्हणायचं. पण त्याच्या पुढचं वाक्य त्या सांगतात की रांजण भरून शब्द आहेत इतकं ठीक आहे, पण कोणत्या रांजणातला कोणता शब्द कोणत्या वेळेला कशा पद्धतीनं बाहेर काढायचा हे ज्याला कळतं त्याला खरा कवी म्हणायचं. आणि इतके सुंदर दर्दी कवी या ठिकाणी आणि कवयित्री या ठिकाणी बसलेले आहेत आणि कविता ऐकताना नक्कीच आनंद होतोय. यानंतर कोल्हापूरहूनच रामचंद्र कांबळे यांना विनंती आपल्या 2 कविता आपण सादर कराव्या. सर्वांना अभिवादन.